गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आज बऱ्याच महिन्यानंतर मी ब्लॉग शूट करते, तोही मोठावाला। आज मिनी ब्लॉग नाही आहे, कारण तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल आज आहे होळी। तुम्हा सगळ्यांना माझ्या पूर्ण परिवाराकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा। सो हा ब्लॉग करायचं कारण असं आहे की होळी हा सण विहाचा सगळ्यात फेवरेट आहे। म्हणजे सगळ्यांचाच फेवरेट असतो होळी हा सण, पण विहाचा खास करून सगळ्यात फेवरेट आहे। तिला दिवाळी दसरा वगैरे एवढं तिला त्याचं काही नाही आहे, पण होळीमध्ये ती खूप एक्साइट असते। कारण कसं भिजतो, रंग लावतो, त्यामुळे होळीची ती खूप आतुरतेने वाट बघत असते। सो आज होळी आहे आणि गेल्या वर्षी मी होळीचा ब्लॉग केलेला आणि त्याच्या गेल्या वर्षी केलेला। सो मला विहाचे मेमरीज घ्यायचे असतात। ती होळीला म्हणजे ती किती एन्जॉय करते आणि ती जेव्हा मोठी होणार तेव्हा हे ती सगळे ब्लॉग बघेल आणि ती बघेल की ती स्वतः किती एन्जॉय करत होती, बाकी सगळे किती एन्जॉय करायचे। आणि यावर्षी होळी खेळायला आमच्यासोबत व्योम पण असणार आहे। गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं व्योम खूप छोटा होता, 6 महिन्याचा होता। सो त्याला काय खेळता आलं नाही आहे। सो यावर्षी तो खेळणार आहे। बघूया तो काय आता करतो, त्याला आवडते की नाही आवडत, कारण की विहाची तर अगदी काय बोलतात ना फेवरेट सण आहे हा। सो म्हणून मी हा ब्लॉग यावेळेस मिनी नाही करत आहे, मोठा ब्लॉग करते। आणि आता वाजले 4:15 आणि आता संध्याकाळ होत आली आहे। विहा स्कूलला गेली आहे, तर म्हटलं आता मी ब्लॉग सुरू करते। साडी नेसून आत्ताच ठेवली आहे, कारण की नंतर मग घाई होते। नंतर पूजा करायच्या टाईमला साडी नेसायला गेली की त्याला बराच वेळ लागतो, म्हणून मी साडी वगैरे नेसली आहे। घरात सगळं जेवणही झालं आहे, फक्त संध्याकाळी पुरणपोळ्या करायच्या आहेत। आता मला दारात रांगोळी काढायची आहे। व्योम झोपला तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते। आणि विहा आज जायला मागत नव्हती स्कूलमध्ये, कारण की मम्मा आज होळी आहे, मला स्कूलला नाही जायचं आहे। तर तिला म्हटलं की संध्याकाळी होळी असणार आहे की तू जा। तिला जबरदस्ती रडत गेली आहे ती। तो संध्याकाळी आली की तिची एनर्जी बघा फुल एकदम वेगळ्याच लेवलला असणार आहे। काल तिने सगळे बलून्स वगैरे सगळे भरून ठेवले होते पाण्याचे आज खेळायला, पण तिला म्हटलं असं करू नको, संध्याकाळी काय ते खेळती, सकाळी सुरू झालेली, काल सुरू झालेली। म्हटलं आता असं नको करू, संध्याकाळी तू जेव्हा होळी आपण पेटवू तेव्हा तू खेळ म्हटलं। सो बऱ्याच महिन्यानंतर मी ब्लॉग शूट करते। मग माझा कॅमेरा थोडासा असं हलतोय, कारण की आता सवय नाही झाली हातात पकडायची, थोडी सवय करते मी। आजचा पण ब्लॉग येणार आहे होळीचा, आणि उद्या धुलीवंदनचा पण ब्लॉग येणार आहे, आणि आम्ही उद्या कुठे असणार तेही तुम्हाला समजेल। सो आजचाही ब्लॉग बघा आणि उद्याचाही ब्लॉग बघा, तुम्हाला खूप मजा येणार। जसे लास्ट म्हणजे गेल्या वर्षीच्या होळीची जी मजा आहे ती तुम्ही बघितली, तशीच आता यावर्षी खूप जास्त आय थिंक धमाल करू, आणखी यावेळेस व्योम असणार आहे। सो चला आता पटकन रांगोळी काढून घेते आणि मग विहा आल्यावर भेटूया। ही इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे, सिंपल आणि छान। या ठिकाणी व्योम माझा उठलेला आहे आणि ते मला डबल काम करतोय। मला डबल काम करतो, माझी रांगोळी पुसायला बघतोय तो सारखी। आणि एवढं गरम होत आहे ना, म्हणून मी केस सरळ वर बांधलेत। काय करतो बाबू शन चला पटापट सगळं आवडते, नाही तर ही जेवढी काढली तेवढी रांगोळी हा पुसून टाकेल। ह्याला पटकन आज घेऊन जाते आता। ह्या मॅडम आमची आलेली आहे स्कूल मधून, आणि आता मी माझी बॅग स्वतःची बॅग मी पॅकिंग करणार। ओके चला पॅकिंग करायची आपल्याला। सरप्राईज आहे, चला हो चला तर पुढे तर चल। हो चला मॅडम चला। आमच्या इथे होळीची तयारी चालू आहे आता, आणि विहा आली आहे मॅडम बघायला। चला विहा, मग मी जाते हा। संध्याकाळी त्याला बोल, तुला संध्याकाळी रंगवणार। सो संध्याकाळ झाली आहे आणि आता आमची मम्मी जात आहे गावाला। उद्या फंक्शन आहे आमच्या गावी, गुजरातला चाललेत, त्यामुळे आज आमच्या मम्मी निघतायत। आणि व्योम रडतोय मम्मी जाते म्हणून। मम्मी तुम्ही जाताय म्हणून रडतोय तो, तुम्ही जाताय म्हणून रडतोय। टाटा बाय मम्मी, टाटा
कांदा असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही, थोडा असं. हॅपी होली. पुरणपोळी माझ्या इथे तयार आहेत आणि पुरणपोळी करताना एक चूक झाली माझ्याकडून आणि पूर्ण मला डबल काम झालं. पुरणपोळी करताना तुपाची बरणी माझी इथे पूर्ण सांडली आणि असं सगळं तूप गेलं. त्यामुळे मला हे पूर्ण घासून पुसून सगळं घ्यायला लागलं. त्यात माझा वेळ खूप गेला. काय करणार यार. सो अशा प्रकारे माझं डबल काम झालेलं आहे. नाही तर मस्त तयारी पुढची झाली असती. आता थोड्याच वेळात खाली जायचं आहे पूजा करायला. हे सगळं झालं नसतं ना तर माझं कधीच झालं असतं, आटपलं असतं पटापट. फिरवलं हवलू वाटेला हे फेऱ्या मारीत मारीत नेलं यतीला गावचे मंदिराला. आज सण आलाय आमचा होलीचा 12 महिन्याचा 1 वर्षाचा तुला मांडले खरं नारळाचा यो. दाराशी हाय शिंग आमची दाराशी हाय शिंग सण शिमग्याचा आलाय आमचे. मला नको. मॅडमची होळी चालू झालेली इथे आणि पूर्णपणे भिजली इकडे. बिल्डिंग मधली होळी झालेली आहे आणि सगळी पूजा वगैरे सुंदर झाली आहे. सगळ्यांना आज मी कलर लावले सगळ्या बायकांना, कारण की उद्या तर नाहीये. उद्या आम्ही जातोय, उद्या मीन्स आत्ताच जातोय आम्ही. पटापट जेवणार आहे, जेवण वगैरे लगेच निघणार आहे. आता हात सरप्राईज ठेवायचे काही नाहीये. सो मी जाते, म्हणजे मी मीन्स आम्ही सगळे जातोय, पूर्ण माझा फ्रेंड्स ग्रुप आहे, आम्ही सगळे जातोय यावेळेस होळीला माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर. तिथे खूप धमाल मस्ती करणार आहे. दरवर्षी ती लोक इथे येतात आमच्या माझ्या बिल्डिंगमध्ये येतात इकडे आणि होळी खेळतात आणि नंतर मग आम्ही कसं राऊंड वगैरे सगळीकडे मारायला जातो. पण आता यावर्षी आम्ही जाणार आहे फार्म हाऊसला. पहिल्यांदा असं मी बाहेर कुठेतरी जाऊन होळी सेलिब्रेट करणार आहे. सो इथे आमच्या बॅग्स पूर्ण तयार आहेत. ह्या अरे यार हे खुल्लं आहे. ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, 2 बॅग. मस्तपैकी मजा करणार आहे. आज जाणार आहे आणि सॅटर्डेला रिटर्न येणार आहे. त्यामुळे फुल 2 दिवस धमाल मस्ती असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चांगली होळी खेळा, एकदम मस्त. पाणी कमी वेस्ट करा आणि कमी वेस्ट करा, कमी वापरा बोलतोय. आता उद्या आम्ही जाणार आहे होळी खेळायला, तेव्हा बघूया हा किती पाणी वेस्ट करणार आणि किती कमी वापरणार. मेन तर ऑर्गेनिक कलर आम्ही आय थिंक 5 का 7 किलो घेतलेला आहे. ऑर्गेनिक कलरच आहेत ते सगळे. तुम्ही पण ऑर्गेनिक कलरच वापरा. फुल मजा करणार आहे आणि बघूया साहेब किती पाणी कमी वापरणार आहे. पाण्याने खेळणारच नाही. चल तुला सगळे डुबवून काढणार आहे पाण्यातून. स्विमिंग पूल मध्ये ना चालेल. स्विमिंग पूल मध्ये नाही ते तर बघूया तिथे काय करणार आहे. पण तुला पाण्यात तर पूर्ण डुबवूनच काढणार आहे. चलेगा. ठीक आहे चला आता मी पटापट चेंज करते. विहा गेली आंघोळीला. ती पूर्ण
घाणेरडी झालेली, मग ती आंघोळीला गेलेली आहे आणि मी चेंज करते कारण की आम्हाला जेवण लवकर निघायचं आहे. सो जेवल्यानंतरच भेटू आता आम्ही तुम्हाला. चलेगा. फायनली आता आम्ही तयार झालो आहोत. मी कपडे चेंज केले आहेत. इथे व्योम पण फुल नाईट ड्रेस मध्ये आहे, इथे विहा पण पूर्णपणे नाईट ड्रेस मध्ये आहे. दादासाठी पण पिचकारी घेतली. येस, विहाची गेल्या वर्षीची पण पिचकारी आम्ही घेतली आणि यावर्षी तिची नवीन आहे. तर आता आम्ही निघालो. माझी मैत्रीण आली आहे. आम्हाला खाली पिकअप करायला 2 गाड्या केल्या आहेत मोठ्या, कारण की आमची घेऊन जाण्यात का अर्थ नाही, आमची छोटी आहे त्यामुळे मग 2 मोठ्या घेतल्यात आणि आता आम्ही निघतो. CNG वरून झालेलं आहे आणि आता आम्ही पटापट सगळे निघालोय. एक गाडी आमचे वेट करते. बसून घ्या सगळ्यांनी. चालेल चला बाबू, बसा. आमची गाडी आहे आणि आता हे बाकीचे मेंबर भेटलेत. आता इकडे अर्धे बसलेत कारण की आमच्या गार्गी नाही आली, कॅन्सल झालं तिथं कारण की आमच्या गाडीच्या टायर मध्ये खिळा घुसला अचानक. सो आता इथे चालू आहे पंक्चर.